हॅलो, गुड मॉर्निंग. अभ्यास छान चालू आहे ना? खूप अभ्यास करायचा आणि मनासारखे मार्क मिळवायचे. क्लास 10 मॅथमॅटिक्स 1 क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6चे उरलेले प्रश्न क्वेश्चन नंबर 6 पासूनचे. मिस्टर कासम runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. म्हणजे मिस्टर कासम मडके बनवण्याचं काम करतोय. तो रोज काही मडके बनवतोय. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is ₹40, more than 10 times total number of pots he makes in one day. म्हणजे एका दिवशी तो जितके पॉट बनवतो त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त +40 अशी त्या एका पॉटची किंमत आहे. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. जर सगळ्या पॉटची एका दिवसाची किंमत ₹600 आहे तर फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर एका पॉटची प्रोडक्शन किंमत आणि एका दिवशी तो किती पॉट बनवतो हे शोधून काढायचं आहे. यामध्ये पहा, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. म्हणजे एका दिवशी तो किती बनवतोय त्याला एक्स मानायचं. लेट कासम मेक्स एक्स अर्धन पॉट्स पर डे. नंतर देन द कॉस्ट ऑफ ईच अर्धन पॉट इज 10 टाइम्स, जितके बनवतोय त्याच्या 10 टाइम्स +40 त्याची प्राईस आहे. फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय दिली आहे? दोन्हीचं प्रॉडक्ट x × 10x + 40 = 600. हे सॉल्व करताना आता आपण पहिले एक्सनी याला मल्टिप्लाय करू. 10x² + 40x आणि हे 600 इकडे आणले तर -600 = 0. आता सगळ्याच्या 0 0 आहे म्हणून 10 डिवाईड करून टाकायचं. म्हणजे x² + 4x - 60. हे काय केलं आपण? डिवाइड बाय 10. आता याची पेअर +4 आणि -16. 10 × 6 10 × 6 = 60. या मोठ्याचं चिन्ह मधल्याचं चिन्ह मोठ्याला द्यायचं. इथे मायनस × म्हणजे एक मायनस असला तर याचं उत्तर मायनस येते. आणि याची जर सम केली तर +4 येते. म्हणजेच इथे इक्वेशन कसं होईल? x² + 10x - 6x - 60 = 0. आता याच्यामध्ये कॉमन x कॉमन काढला. x + 10 आणि -6x + 10 = 0. इथे आता ब्रॅकेट कॉमन आहे. x + 10 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 6 = 0. म्हणजेच काय? एक तर x + 10 = 0 आहे, नाहीतर x - 6 = 0 आहे. म्हणजेच x = -10 or x = 6.
एक्स इज इक्वल टू -10 आलं. आता हे -10 किंमत असू शकत नाही. बट द नंबर ऑफ अर्धन पॉट्स, हे आपण एक्स घेतला होता. बट द नंबर ऑफ अर्धन पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह. किती पॉट बनवले तो नंबर निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणून एक्स इज इक्वल टू -10 इज अनॲक्सेप्टेबल. म्हणून एक्सची किंमत काय असेल? एक्स इज इक्वल टू 6. द कॉस्ट ऑफ इच अर्धन पॉट इज इक्वल टू 10x + 40. मग एक्सची किंमत जर 6 टाकली तर 10 × 6 + 40, 60 + 40 = 100. मग याचा आन्सर येईल, ही मेक्स 6 earthen pots per day and the cost of each earthen pot is ₹100. Example 7. Pratik travels by boat 36 kilometer downstream, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला, and back in 8 hours. If the speed of the boat in still water is 12 km/h, म्हणजे शांत स्थिर पाण्यामध्ये बोटचा वेग 12 km/h आहे. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. सोल्युशन. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. हे गिवन आहे, म्हणजे स्थिर पाण्यामध्ये बोटचा वेग 12 km/h आहे. नंतर लेट द स्पीड ऑफ द वॉटर करंट बी x km/h. सध्याचा बोटचा स्पीड x km/h आहे असं आपण मानू. इथे x 12पेक्षा लहान आहे. म्हणून द स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम 12 + x km/h. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध, म्हणून त्या स्पीड जोराने लावा लागते, म्हणून इथे प्लस आले. अँड दॅट इन अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाकडे, म्हणजे स्पीड कमी होते, म्हणजे जोर कमी लावा लागतो, म्हणून इथे 12 - x km/h. फ्रॉम द गिव्हन कंडिशन 36/12 + x + 36/12 - x = 8. आता हे सॉल्व करताना आपण असा तिरकस गुणाकार करू. 36 × 12 - x + 36 × 12 + x = 8. हा न्यूमरेटर झाला आणि याला डिनॉमिनेटर येईल, या दोन्हीचा प्रॉडक्ट 12 + x 12 - x. आता हा प्रॉडक्ट इकडे जाईल. इथे या दोन्हीमध्ये 36 आहे, म्हणून आपण ते कॉमन काढले आणि इथे 12 - x + 12 + x आणि हा प्रॉडक्ट इकडे येईल 8 आणि a + b a - b आहे, म्हणजेच a² - b². 12चा स्क्वेअर म्हणजे 144 - x². इथे +x - x कॅन्सल झाले, म्हणजे 24. 36 × 24 = 8. 144 - x². आता इथे हा 8 आणि इथे 8 3 जा
म्हणजेच 36 × 3 आणि इकडे 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे सगळे पदं इकडे आणले तर हा प्लस होऊन जाईल एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर नंतर हे पद किंवा हे काहीही लिहिलं तरी चालेल. हे लिहू आपण. याचा प्रॉडक्ट येतो 108 108 आणि याचा येतो 144 = 0. एक्स स्क्वेअर मायनस 36 = 0 म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर. आता पुन्हा हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे म्हणून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर = ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजेच एक्स प्लस 6 आणि एक्स मायनस 6 = 0. म्हणजेच एक्स प्लस 6 = 0 और एक्स मायनस 6 = 0. मग इथे एक्सची व्हॅल्यू येईल -6 आणि इथे एक्सची व्हॅल्यू येईल +6. बट द स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह. एक्स इज इक्वल टू -6 इज अनॲक्सेप्टेबल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6 आणि ॲन्सर आहे द स्पीड ऑफ द वॉटर करंट इज 6 km/h. Example 8. Pintu takes 6 days more to complete a certain work than Nishu. निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस जास्त लागतात एखादं कार्य पूर्ण करायला. टुगेदर दे फिनिश द वर्क इन 4 days. दोघे मिळून ते कार्य 4 दिवसात पूर्ण करतात. हाऊ मेनी डेज वूड ईच टेक टू कम्प्लीट दॅट वर्क? इफ दे वर्क अलोन. जर ते एकटे काम करतील तर त्यांना किती दिवस लागतील? सोल्युशन. लेट निशू टेक एक्स डेज टू कम्प्लीट द वर्क. देन पिंटू टेक्स एक्स प्लस 6 days. पिंटूला 6 दिवस जास्त लागतात टू कम्प्लीट द सेम वर्क. In 1 day, Nishu does 1/x part of the work. त्या कामाचा 1/6 भाग म्हणजे 6वा हिस्सा तो एका दिवशी काम करतो आणि पिंटू 1/x + 6 एवढे काम तो एका दिवशी करतो. म्हणजेच मग एका दिवशी त्या दोघांनी म्हणजे टुगेदर दोन्हीचे प्लस करावी लागेल म्हणजे आपल्याला एका दिवसाचं वर्क काढता येईल. 1/x + 1/x + 6 याची जर सम केली तर असा तिरकस गुणाकार x + 6 आणि खाली दोन्हीचा प्रॉडक्ट. हे सॉल्व केलं तर 2x + 6 होते आणि खाली याचा प्रॉडक्ट x² + 6x. आता टोटल नंबर ऑफ डेज टेकन बाय देम टुगेदर. दोघांनी एकत्र घेतलेली वेळ टू कम्प्लीट द वर्क इज x² + 6x अपॉन 2x + 6 फ्रॉम द गिवन कंडिशन. काय येईल मग? x² + 6x अपॉन 2x + 6 = 4. 4 दिवस लागतात त्यांना. हे सॉल्व करताना आता हे इकडे येईल म्हणजे x² + 6x = 4 × 2x + 6. आता याचं प्रॉडक्ट करू आपण. x² + 6x = 4 × 8x + 24. 4 × 6 = 24.
आता हे सगळं इकडे आणू आपण. एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24. आता हे दोन्ही सॉल्व करता येतात. याचं काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24. आता याची पेअर मायनस 24 प्रॉडक्ट आणि 2 सम आली पाहिजे. 6 इंटू 4, हे चिन्ह इथे आणि हे इथे, याचा प्रॉडक्ट येतो 24 मायनस 24 आणि याची सम येते -2. मग हे इक्वेशन होईल एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इक्वल टू 0. यामध्ये कॉमन काढू. इथे एक्स मायनस 6 प्लस 4x मायनस 6 इक्वल टू 0. आता इथे ब्रॅकेट कॉमन आहे. एक्स मायनस 6 आणि एक्स प्लस 4 इक्वल टू 0. म्हणजेच काय, एक्स मायनस 6 इक्वल टू 0 और एक्स प्लस 4 इक्वल टू 0. म्हणजेच एक्स इज इक्वल टू -6 और एक्स इज इक्वल टू, हे मायनस आहे इथे प्लस झाले आणि इथे मायनस येईल, एक्स इज इक्वल टू -4. बट द नंबर ऑफ डेज कॅनॉट बी निगेटिव्ह. Therefore, x is equal to -4 is unacceptable. Therefore, x is equal to 6. x plus 6 is equal to 6 plus 6 is equal to 12. म्हणजेच ॲन्सर काय येईल, निशू टेक्स 6 days and पिंटू टेक्स 12 days to complete the work individually. Question number 9. If 460 is divided by a natural number म्हणजे 1 2 3 4, the quotient is 6 more than 5 times the divisor and the remainder is 1. Find the quotient and the divisor. इथे आपण लेट द डिवायझर बी एक्स मानू. देन द कोशंट इज 5x प्लस 6. याचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड आहे 460 इज इक्वल टू एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 6 प्लस 1. आता आपण याला एक्सने मल्टिप्लाय करू. 460 इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1. आता हे सगळं डावीकडे आणू. म्हणजे हे 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 आणि हे इकडची बाजू 460, म्हणजे आपण इकडचं इकडे आणि इकडचं इकडे लिहिलं. आता सगळं डावीकडे आणू. 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये हे सॉल्व होते. 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इक्वल टू 0. आता आपल्याला प्रॉडक्ट कोणता पाहिजे. आता 5 इंटू
-5 × 459 असा गुणाकार आला पाहिजे. 5 × -459. आता याचा गुणाकार म्हणजे आपण याची फॅक्टर पाडू. 5 × -9 × 51 आणि मधली संख्या पाहिजे +6. त्याच्यासाठी पेअर येईल 9 5 × 45 म्हणजे 45 51. या दोनचा प्रॉडक्ट -45 आणि हे प्लस, म्हणजे या दोन्हीचं प्रॉडक्ट म्हणजे 5 × -459 आणि याची सम केली तर -45 + 51 = +6. आता इक्वेशन होईल 5x² - 45x + 51x - 459 = 0. आता यामध्ये कॉमन 5x निघेल, x - 9x, x नाही येणार इथे, प्लस इथे 51 निघाला, x - 9 = 0. आता ब्रॅकेट कॉमन आहे, x - 9 आणि 5x + 51 = 0. तर यामध्ये x - 9 = 0 और 5x + 51 = 0. मग इथे x = 9 येईल किंवा इथे 5x = 51 म्हणून x हे मायनस आलं आहे -51/5 म्हणजे एक तर एक्सची किंमत 9 आली किंवा एक्सची किंमत -51/5. बट -51/5 is not a natural number. Therefore, x = -51/5 is not acceptable. Therefore, x = 9. आणि 5x + 6 = 5 × 9 + 6 = 45 + 6 = 51. म्हणून आन्सर आहे द क्वोशंट इज 51 अँड द डिवायझर इज 9. Question number 10. In the given trapezium ABCD, AB parallel to CD, its area is 33 centimeter square. Find the length of its 4 sides from the information given in the figure. Fill in the boxes to get the solution. हा ट्रॅपेझियम दिलेला आहे. याच्यामध्ये हाईट x - 4 सेंटीमीटर आहे आणि ही वरची बाजू x सेंटीमीटर आहे आणि खालची 2x + 1 आहे. ह्या दोन्ही साईड सारख्या आहेत. याची लांबी आहे x - 2 सेंटीमीटर. सोल्यूशन. Rectangle ABCD is a trapezium. AB parallel to CD. Rectangle ABCD is equal to 1/2 into AB plus DC into AM म्हणजे हाईट. हा याचा एरियाचा फॉर्म्युला आहे. नंतर सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज.
रेक्टँगल ए बी सी डीचा एरिया दिला आहे 33. इथे हाफ ए बी प्लस डी सी म्हणजे एक्स प्लस 2x प्लस 1 आणि ए एम म्हणजे एक्स मायनस 4. आता आपण हा 2 इकडे आणू म्हणजे इथे होतील 66 आणि एक्स प्लस 2x म्हणजे 3x प्लस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 4. आता याचं प्रॉडक्ट करू. 3x² मायनस 12x याचा प्लस एक्स मायनस 4 इकडे 66. आता हे सगळं इकडे आणू आपण. इथे हे सॉल्व करता येईल. 3x² आणि हे मायनस 11x म्हणजे प्लस 11x हे प्लस 66 आणि मायनस हे पण प्लस झाले इकडे इक्वल टू 0. आता हे सॉल्व करता येईल. जे 3x² प्लस 11x प्लस 70 इक्वल टू 0. सॉरी, हे मायनस आहे, हे मायनस आहे. म्हणजे ब्रॅकेट कशाला आहे? मायनस 11x रिकामी जागा 70. हे पहा, हे उलटं करण्यात चूक झाली आहे. आपण डबल सॉल्व करू. हे पूर्ण इकडे घेऊ पहिले. 3x² मायनस 12x प्लस एक्स मायनस 4 इक्वल टू 66. आता सॉल्व करू. 3x² इथे मायनस 11x झालं, मायनस 4 आणि हे इकडे आलं तर मायनस 66. 3x² मायनस 11x मायनस 70. ते गणित दुरुस्त करण्यापेक्षा पुन्हा केलेलं सोपं जातं. म्हणजे हा रिकामी जागेचा डब्बा आहे, हे भरायचं आहे. आता या दोन्हीचा प्रॉडक्ट म्हणजे 3 × 70 210. हे मायनस 70 आहे, हे प्लस 3 आहे. 210 गुणाकार आला पाहिजे. याच्यासाठी पेअर आहे आणि 11 सम आली पाहिजे. त्याच्यासाठी 21 आणि 10. 21 10 जा 210. हे मधलं चिन्ह मोठ्याला इथे प्लस. हा प्रॉडक्ट केला तर मायनस 210 येते आणि ही सम केली तर मायनस 11 येते. आता ही पेअर याच्यात टाकू आपण. 3x² मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इक्वल टू 0. इथे 3x कॉमन निघतील, एक्स मायनस 7. इथे 10 कॉमन निघाले, एक्स मायनस 7 इक्वल टू 0. नंतर 21x हे पण रिकामी जागा आहे, 10x ही पण रिकामी जागा आहे आणि 70 ही पण रिकामी जागा आहे. आता याच्यामध्ये ब्रॅकेट कॉमन आहे, एक्स मायनस 7 आणि 3x प्लस 10 इक्वल टू 0. म्हणजे एक्स मायनस 7 इक्वल टू 0 और 3x प्लस 10 इक्वल टू 0. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू 7 येते आणि इथे 3x इज इक्वल टू मायनस 10 म्हणजेच एक्स इज इक्वल टू
-10/3. But the length cannot be negative. म्हणून x is equal to -10/3 is unacceptable. म्हणून x is equal to 7. AB is equal to 7. CD is equal to 2x plus 1. xची किंमत 7 आहे. 2 × 7 + 1 = 15. AD is equal to 5. BC equal to x - 2 म्हणजे 7 - 2 = 5. ॲन्सर आहे AB is equal to 7 cm, CD is equal to 15 cm, AD is equal to 5 cm आणि BC is equal to 5 cm. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मन लावून व्हिडिओ पहा, पुन्हा पुन्हा पहा आणि सोडवून पहा, न पाहता सोडवून पहा. नाहीतर एक्झाम्पल पाहता पाहता असं वाटते की येते आपल्याला, पाहताना वाटते आणि मनाने सोडवलं की समजते. मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड बाय.